आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या नाना वालू नाना संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या तर सर्व मागण्या जवळपास आतापर्यंत जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या. फक्त एक मागणी राहिली. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहे. स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असून आमचा आवाज हळूहळू चढतो. माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत नाही. माझा फर्स्ट, सेकंड, थर्ड. या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असते म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब नाही आता अनेक ठिकाणी फार सुंदर भाषण झालं. सेवा संघाच्या वतीनं झालं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालं आणि अनेक वक्ते शिंदे साहेबांच्या पार्टीचे, उद्धव साहेबांच्या पार्टीचे, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पार्टीचे सर्वांचं माईक बदला आवाज माईक वाले. अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसा धरून आणलाय. सोमनाथ सूर्यवंशी या BCom LLB ला 3rd इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे ही परभणीकरांची त्या ठिकाणी मागणी होती. स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. वाकोडे साहेबांना 5 लाखाची. त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंत जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या. फक्त एक मागणी राहिली. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहे. याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली. तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत. सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या खुनाचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली
आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता मनोज दादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथे येऊन गेले, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते, इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले. आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथे आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढे वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले. हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे. आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा, तुमचं तुम्हाला लखला. परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगणारे महाराज आमच्या इथंच आहे. छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण म्हणायचो. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे मुहूर्तमेढ इथेच केली. हे आऊसाहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला. आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा, हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देतात दुसऱ्या स्वतःची तुंबडी भरण्यासाठी. ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका, आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी सांग. शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूंनी याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं, ज्याची आज सुद्धा चर्चा होती. रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकरं बाळे आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय, तो आका असू नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि तुम्हाला सांगतो, संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागेल. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते, वारले ते आता. लय मोठं सोनं बिना अंगावर घालायचं. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल
जवा गुन्ह्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुण्यात काही आता काहीच उरलं नाही. पुण्यामुळं या लोकांच्यामुळं ते वालू काका अँड गँग्स ऑफ वासेपूर सफीपूर गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कुर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल कळवा. वालू काका इथे आला. 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या. एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहे. अरे 25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेलं आहे. काही नाही. RR पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावं लागतं बरं का. तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं वेळेस मी तर कधी जात नाही. पण मुलं शिकत होते म्हणून एक 10-12-20 काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फलाट होतात कसे. आणि हे लागेल ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल सगळं. त्यामुळं नवीन एक आटम आला बिक्कर नावाचा. नितीन बिक्कर बरं का. नितीन बिक्कर नावाचा ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या. ओटो, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि हा नितीन बिकडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कंपनीवर गुन्हा दाखल केला, कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं. जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाला कोणच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का. नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कर धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठं आहे वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो मी. आकाची भेट झाली. आकाची ह्यांची मिटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव डायरी. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे. किसका भी बाजा बजाएंगे, किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे. 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली. 14 जूनला मी तारखा सांगतोय. 14 जूनला वाल्मिक कराड, आका नितीन बिक्कड
अनंत काळकोटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. राज्याचे मंत्री आहेत ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. एक बैठक झाली. अवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे. त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता. कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते. जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा पीए, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली. आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली. वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचं ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला. मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिलंय. त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी. हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवाजा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवाजा कंपनी आली आणि हा आय एनर्जी वाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली. दिनांक 19 जून 2004. मी मीडियाला विनंती करतो, हे तारखा बिरखा लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये त्यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत, त्यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत. मी नावं सांगतो त्या अधिकाऱ्यांची. कोणाकोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर. त्याचं नाव आहे सातपुडा. सातपुडा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आता क्या बोले? 3 करोड लेके दो. क्या होना? 3 करोड होना, असं हे म्हणले. तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर पडले. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. पुन्हा ते आत गेले, म्हणले साहेब तिर्री नाही जमती तिर्री, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरवू, पुढे ठरवू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्साजोग जे गए संतोषचं गाव आहे या सरपंचाचा. मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम
नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग. मी SP ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांश खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण आईसा नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा. आमचे वाल्मिकांना उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या SP आणि CIDचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याच नितीन बर का, CIDचे जे IG आहेत, IG साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कोणाकोणाकडून किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने, आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकले? ते जाऊ दे ना जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेल, 200-300 मसाडे सुद्धा आणीन. मुरा मेसाना बर का, मसाडा आणून मसाड धूत बसील बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आमचं म्हणणं आहे, सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिनखात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला,
राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागे पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि RR पाटलाला छुटपूट घटना होती म्हणलं म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो. तीनही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या. आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे डोळे पाहिले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात की आमच्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्या अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते. ह्या संतोषच्या ह्याला लेकराच्या बाजूला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? त्या लेकराचं, लहान लेकराचे अश्रू दिसणार का? त्या अश्रू दिसणार कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले, कोणी म्हणतो यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, वावळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. येतात का आणून द्या, आणून मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा होता, माझा बापच काळा होता, तर त्याला मी काय कर. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप, मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झाला. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते, तुमचेच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठात आणि मीडियावाले सुद्धा तुमच्या पाया पडतो, बुटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो. अरे राजकारण काय आहे? माझ्या बांधवांना मला सांगा ना. हे सोडलेत काही जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नवहर करायचे, इतरांना मला नवहर करायचे. अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून तो फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचे अमोल मिटकरींना बोलू द्या. अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या. कोण आणले ते मोठ्याला चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी
हे वागणं तुमचं कसं आहे, हे वागणं बरं नव. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे, आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते. मी दादान काल म्हणलं क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी. कमन लावून घेता उगाच उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतला अजितदादाला, सगळे येंडे गेंडे मेंढे रेंडे अंडे असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळे उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे, पुण्यातले बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश, माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना. बीड जिल्ह्यात अजितदादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावा गणेश एक माणूस पाठवू शकतात. अजितदादा 1200-1300 गाव आहेत बरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहे हे कसं वागते, एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मसा जोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाडा आला का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, बिलकुल पटलेलं नाही. तुम्ही काय तर पाडताय लोकात कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं ना, आज मी म्हणतो, एकच बोललो इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची. खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असताल. 60,000 फुटावरले खाली उतरा. त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. काय दोष आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन गुले, आणि हे फक्त आडवा झाला. म्हणलं हे बाबा, दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाला माहिती आहे? अजून माहित नसलं तर पुण्याच्या या नागरिक चिंतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकडे दादा यांच्या घरी गेले. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ, चांगली बाब. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजित दादा बोलले, कारण मी जाऊन आलो. ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती, त्या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेली मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर, आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या, कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भावावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठेतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBत घ्या, कशात घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला?
जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी एक मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली त्याचं जस्ट एक मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहित नाही. एक आता फक्त जामिनी पुरता बाळासाहेब ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागते, नाही तर हे सुटते. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, 14 दिवस हे आत गेलेत. वाल्या सुद्धा 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लपडी सांगतो रे, अजून नाही लपडी. लोकच आणून देतात गप्पा गप्पा गप्पा. एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्यात. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं. अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांग, मी पोरांना सांग. अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही सीएम साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकच काय नाही बरं का, हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे. जोपर्यंत हे फाशीवर जात नाही तोपर्यंत राग मनात ठेवा. एवढीच विनंती. संतोष मारेकरी फासावर जाऊस तर राग कमी करू नका, एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.